हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे भेळ चटणी। तर आपण सुक्या भेळची चटणी बनवत आहोत। तर त्यासाठी मी एक मिक्सरची जार घेतलेली आहे। जारमध्ये आपल्याला कोथिंबीर, मुठभर कोथिंबीर आहे आणि अर्धी मूठ पुदिना आहे। आपण सुक्या भेळची चटणी बनवत आहोत। त्यामध्ये घालणार आहोत 3 हिरव्या मिरच्या। अशा प्रकारे 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तोडून घालत आहोत। आता यामध्ये 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धी वाटी डाळव घेतलेली आहे। आता यामध्ये 1 इंच आलं आपण बारीक तुकडे करून घालूया। आता यामध्ये घालणार आहोत चाट मसाला, पाव चमचा मीठ, नॉर्मल मीठ आणि पाव चमचा काळे मीठ, हे यामध्ये घालून घेऊया। आणि अर्धा लिंबाचा रस। आता हे आपण मिक्सरच्या जारला लावून याची फाईन। तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली फाईन पावडर तयार झालेली आहे। अशा प्रकारची आपल्या सुक्या भेळची चटणी तयार करतात। तर अशा प्रकारे मी बनवलेली आहे। आता काढून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारची आपली पुदिना चटणी, सुक्या भेळची चटणी तयार झालेली आहे। अशा प्रकारची भेळ आपण बनवतो, त्या मी भेळची रेसिपी टाकेल तेव्हा तुम्हाला दाखवेल। तर अशा प्रकारची भेळ चटणी तयार करतात। आणि तुम्हाला जर ह्या ऑलिव्ह ऑइल जर बनवायची असेल तर 2 चमचे ही पावडर घेऊन त्यामध्ये आईस क्यूब घालायचे आणि ते फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। तर ती आपल्या ओल्या भेळसाठी होऊन जाते। तर अशा प्रकारची भेळ बनवलेली आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन। तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू। आहे मुलांचा आवडता खाऊ सुकी भेळ। तर त्यासाठी मी हे 2 कप कुरमुरे घेतलेले आहे। कुरमुरे चांगले स्वच्छ केलेले आहे। आता यामध्ये आपण घालणार आहोत कांदा, बारीक चॉप केलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। यामध्ये काही मसाले घालणार आहोत। मी अर्धा चमचा लाल तिखट घेतलेली आहे, चाट मसाला अर्धा चमचा, जिरा पावडर अर्धा चमचा। यामध्ये आपण मी चटणी बनवलेली आहे, याची रेसिपी टाकलेली आहे। पुदिना चटणी आहे, ही घालायची आहे 1 चमचा। ही सुक्या भेळला अशा प्रकारे बनवली जाते। आपल्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता। आता यामध्ये फरसाण घालणार आहोत, यामध्ये शेव घालणार आहोत, 1 हिरवी बारीक चॉप केलेली मिरची घातलेली आहे, थोडेसे मीठ घालायचे आहे, पाव चमचा, कारण चिवड्यातही मीठ असते। यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत। आता हे सर्व मिक्स करून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये डाळव, शेंगदाणे आणि चणे हेही घालून घेऊया, मिक्स करूया। अशा प्रकारची आपली स्ट्रीट स्टाईल मध्ये भेळ बनवलेली आहे। तुम्हाला
माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.